राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षावरती आजपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होते आहे आणि आज कामकाजाचा आराखडा आणि एकूणच या कामकाजाची पद्धत ही ठरवली जाणार आहे। शिवसेनेच्या निकालाच्या नंतर राष्ट्रवादीच्या सुनावणीला सुद्धा वेग आलाय। अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी शरद पवार यांचा गट करताना दिसतोय। त्यामुळे एकीकडे आपण बघितलं तर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल लागलेला आहे, ठाकरेंना धक्का मिळालाय, त्यामुळे पवारांच्या आमदारांमधली धाकधूक सुद्धा चांगलीच वाढताना दिसते। तर ही सुनावणी नेमकी कशी असेल आपण बघूया। 16 जानेवारी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर आज ही पहिली सुनावणी होतीये। 18 जानेवारीला दोन्ही गट आपापली प्रतिज्ञापत्र ही सादर करतील। 20 जानेवारीला अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी केली जाईल। 23 जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी होणार आहे। पुढे 25 आणि 27 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद पार पडतील। आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, अगदी 27 तारखेपर्यंत म्हणजे जानेवारी संपेपर्यंत हे सगळं कामकाज पूर्ण होणं अपेक्षित आहे। नक्कीच यामिनी, पाहायचं झालं तर ज्या प्रकारे आता शिवसेनेची संपूर्णपणे सुनावणी झाली, त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी आहे ती आता अध्यक्ष राहुल नार्वेकर आहे यांच्यासमोर संपूर्णपणे पार पडणार आहे। आजचा दिवस पाहायचा झालं तर आजच्या दिवसात आहे ते राहुल नार्वेकर यांच्या समोर आहे ती संपूर्णपणे आराखडा आहे ज्याप्रमाणे। तर निखिल यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात, मात्र आपण बघतोय की अवघ्या काही दिवसांमध्ये, महिन्याभराच्या या अवधीमध्ये 12 दिवसांमध्ये हे सगळं कामकाज पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि आजपासून ही प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार आहे। कामकाजाचा नेमका आराखडा काय असेल, कार्यपद्धती नेमकी कशी असेल, या सगळ्याच्या संदर्भात आज या सुनावणीमध्ये सांगितलं जाईल। तर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून वेगवेगळा युक्तिवाद सुद्धा केला जाणार आहे। पुन्हा एकदा निखिल यांच्याकडे जाऊयात। निखिल, काय अपडेट्स आहेत? नक्कीच यामिनी, पाहायचं झालं तर ज्याप्रमाणे शिवसेनेची संपूर्णपणे सुनावणी पार पडली त्याच अनुषंगाने आता जी आहे ती सुनावणी राहुल नार्वेकर यांच्या पुढे राष्ट्रवादीची पार पडण्याची संपूर्णपणे आपल्याला यामध्ये संपूर्णपणे आराखडा आहे तो आखला जाईल। राहुल नार्वेकर यांच्या पुढे आहे की कशा प्रकारे ही सुनावणी घ्यायची, त्या आराखड्यामध्ये कोणत्या निकषावरती ही सुनावणी पार पडेल हे प्रामुख्याने या ठिकाणी बोललं जाईल आणि त्यांचा संपूर्णपणे आराखडा आहे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील सांगितलं जाईल। यामध्ये जी संपूर्णपणे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत त्याचं देखील संपूर्णपणे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत त्याचं देखील ही संपूर्णपणे पाहून ही जी आराखडा आहे तो प्रामुख्याने आखला गेल्यानंतर ही संपूर्णपणे सुनावणी आहे ती यापुढे पार पडेल। 29 या संपूर्णपणे या महिन्याच्या आधी ही संपूर्णपणे सुनावणी पूर्ण करण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। पाहायचं झालं तर ही सुनावणी आता कशा प्रकारे होते आणि आराखड्यामध्ये कशा प्रकारे ही जी सुनावणी आहे त्यासाठी जे निकष आहेत ते निवडले जातात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।